हॅलो. हा संख्या कुठं आहे? अरे की आणि त्याचा वाढदिवस आहे. जिम्मेदारी आपल्या दोघावर आहे. ये बाबा लवकर. आणि नुसतं येऊन इच्छित नुसतं हात हलवीत पैसे घेऊन येताना 2-4 हजार रुपये आहेत माझ्याकडं, पण तू बी घेऊन ये. कमी जास्ती पडलं तर असावं. हा ये चौकात ये लवकर. आईला ही दादा बी अजून पावते का नाही की. दादा बोल. काम होतं जरा. अरे तुझं तोंडच सांगतंय की काय काम होते ते. आणि आजपर्यंत पैशाशिवाय तुझं काही काम आहे का माझ्याकडे? बघाल तवा पैसे मागतोच लागा. मी ऐकलं नाही का फोनवर बोलताना? नाहीत माझ्याकडे पैसे. असलं बरोबर ओळखीतच रे. तूच आहेस बघ एक नंबर घरात अख्ख्या आपल्या. दादी दे की जरा पैसे लागायचे होते. लय नाही, फक्त 4,000 दे. अरे मीच उदार उसणं करून पेरणी केली आहे. तुला सगळं माहिती आहे. कोण द्याल तर का असल्या पेरणीच्या दिवसात कोण पैसे देते? सगळं उदार उसणं करून मागून करून पेरणी केली मी. आता विमा भरायला मलाच पैसे नाहीत तर तूच दे मला 3-4 हजार रुपये. कोण भर म्हणले तुला विमा? कोण कर म्हणले? काय गरज आहे भरायची? लय भरतूच. गेल्या वर्षी आलाय का तुला विमा? म्हणून विमा भरायचा आहे म्हण आणि उदार उसनं केलं म्हण. उपकार केलाच का माझ्यावर? कोण कर म्हणले? करा वाटलं करशीत, नाही तर बंद बंद पाडन चल तिकडं. मोप काम आहेत तिथं मालकाच्यात. धारा काढायला माणूस नाही तिथं. रोज 500-1000 रुपये घरला घेऊन येशील. तुझा मालक एवढाच लय मोठा आहे तर मला कशाला पैसे मागायला? घे की तुझ्या मालकाकडून पैसे. तुला विमा भरायला पैसे दे म्हणल्यावर तू मला कामाला ठेवतो होय तुझ्या मालकापाशी? अरे लाज कशी वाटत नाही तुझ्या जीवाला? हो, तुला देणं होत असलं सांग. आमच्या नेत्याबद्दल बोलायची तुझी गरज नाही. तुला मागावले तुला देणं होतंय का? उगं पुढचं रान मारू नको. ती मीन माझा नेता घेईन बघून. तुला काय करायचं आहे त्याच्यावर? बघ, तुला काय द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. तू आणि तुझा नेता तिकडं कुस्ती खेळा. मला 1 रुपया देणं होत नाही तुला. तू जा बरं माझ्या तोंडासमोरून. उठ जा. उठलं की सकाळी पैशाशिवाय दुसरं काय बोलतच नाही. राहू दे, लय बोलून दाखवू नको. जाता मी. लय बोलला देणं होत नाही, कशाला बोललात जास्त? तोंड बंद कर. जा जा जा. लय आला शहाणा इथं मला शिकवायला. चाललाच. तुला काय वाटलं तुझ्या जीवावर आहे होय मी? तुझ्यासारखे असे 4 माझ्या खिशात घेऊन फिरता, 5वं मला गाडी घेऊन आले न्यायला. माझा नेता लय मोठा आहे. तुम्हाला सांगू नको. बघतो माझं मी. तू तुझं बघ. हा जा जा. आता तुझी अख्खी जिंदगी त्या नेत्याच्या सत्र्यांच्या उचलण्यात चालली आहे. रुपडी कमवायची अक्कल नाही ना मला शिकवायला लागलाय. जा. लय शहाणा गेलाच. अजिबात घराकडे फिरकायचं ना तुला सांगायला मी. हिंड तिकडच जा बोंबलत. जातो. लय शानपणा करू नको. तुला वाटलं काय तुझ्या जीवावर आहे मी? लय आहे ती मला सांभाळणार आहे. तू तुझं बघ, मला सांगू नको. जा जा. माघारी तोंड सुद्धा फिरून बघू नको इकडं घराकडे. नाही येत नाही. जा. कुत्र किती बी दिवसभर बाहेर बोंबलत फिरलं तर तुकडा खायला घराकडे जावं लागतंय की. जा जा. बघू तुझा नेता किती खाऊ घालते तुला. स्टॉप स्टॉप.